या ठिकाणी उपस्थित सर्व प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो। पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बबलू भाऊ, माजी महापौर विलास भाऊ, आदरणीय एडतकर साहेब, जयश्रीताई भैया पवार, वैभव देशमुख। पत्रकार परिषद बोलवण्याचं प्रमुख कारण म्हणजे परवा भारतीय जनता पक्षाने या शहरासाठीचा, या निवडणुकीसाठीचा त्यांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला। त्याची प्रत माझ्याजवळ आहे, आपल्याला सगळ्यांना ती प्रत मिळालेलीच आहे। त्या दिवशी बावनकुळे साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रती आपल्याला सगळ्यांना दिलेल्याच आहेत। हा जो जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा म्हणजे गेल्या 8.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या शासनाने अमरावतीकर जनतेच्या सर्व क्षेत्रामध्ये, विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कार्यकाळात जी शहराची अधोगती झाली, वाहतूक, आरोग्य, कचरा निर्मूलन, पाणी पुरवठा, प्रॉपर्टी टॅक्स, रस्ते, नाल्या, फ्लायओव्हर, आंतरिक सुरक्षा, झोपडपट्टी विकास, सुशिक्षित तरुणांचा रोजगार, कंत्राटी कामगार, यामध्ये त्यांनी या शहराची केलेली जी फसवणूक आहे त्या फसवणुकीचा हा कबुलीनामा आहे असं आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करतो आहे। आपण बघितलं असेल की या जाहीरनाम्यामध्ये एकही गोष्ट 8.5 वर्षात पूर्ण केलेली एकही गोष्ट ते टाकू शकले नाही की आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला म्हणून। तुम्ही जर जाहीरनामा बघितला तर मागे शेवटी भाजपची विकासाची गॅरंटी दिली आहे। या गॅरंटीमध्ये अमरावतीच्या कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिराचा आराखडा तयार करून कायापालट करू, सुशिक्षित तरुणांची मुंबई पुणेकडे बंगलोरकडे असणारी धाव रोखण्यासाठी IT पार्क गुंतवणूक आणू, प्रधानमंत्री टेक्सटाईल पार्क अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ, पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली, रस्ते, दुभाजक गर्दीचा प्रश्न सोडवला नाही, भुयारी गटार योजनेच्या 256 कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून योजना पूर्णत्वास नेण्याबद्दल काय केलं ते काही नाही आहे। शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या आंबा नाल्याचे पुनर्जीवन करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, महापालिकेच्या प्रशासकीय काळात उडालेल्या स्वच्छतेच्या बोजवाऱ्यावर कायमस्वरूपी मार्ग काढून स्वच्छ शहराची आम्ही गॅरंटी देतो। माझे या निमित्ताने त्यांनी हा जो भाजपची गॅरंटी इथे दाखल केली आहे त्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळलंय। या शहरातल्या नागरिकांना ते मूर्ख समजतात। गेल्या 8.5 वर्षात हे शहर कंगाल, बर्बाद आणि अधोगतीकडे ज्यांनी नेलं त्यांना या शहरातल्या नागरिकांना मत मागण्याचा अधिकार नाही अशी आमची स्पष्ट धारणा आहे। आणि म्हणून त्यांनी जे जे सांगितलं त्याच्यावर काही प्रश्न आम्ही थेट आता या ठिकाणी पालकमंत्र्यांना विचारणार आहे। त्यांच्या ह्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी 270 किलोमीटरची पाईपलाईन टाकली असं ते म्हणतात। सिंबोरा पासून ते अमरावतीपर्यंत जी पाईपलाईन टाकायची आहे त्याच्याकरता 942 कोटी रुपयाचा निधी आवश्यक आहे। आज या शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे, उन्हाळ्यामध्ये ती परिस्थिती अजून खराब होते आहे। तो पैसा कधी देणार याच्याबद्दल एक शब्द याच्यामध्ये त्यांनी सांगितला नाही आहे। खरी अडचण जी आहे ती त्या पाणी पुरवठा योजनेच्या जे पाईपलाईन टाकायचं आहे सिंबोऱ्यापासून तर अमरावतीपर्यंत याच्याबद्दल एक अवाक्षर त्यांच्या ह्याच्यात नाही, एक छदाम त्यांनी आम्हाला दिलेला नाही। 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं आश्वासन ते देऊ शकत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीच्या तोंडावर खोटे आश्वासनं द्यायचे, लोकांना भूलतापा द्यायच्या, मूर्ख बनवायचं आणि इथल्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांना बगल द्यायची, अशा प्रकारचा हा एक अतिशय निंदनीय असा प्रकार आहे। दुसरा आहे सुदृढ व निरोगी अमरावतीसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशस्त इमारतीचे बांधकाम भाजप कार्यकाळात झाले आहे। लवकरच तिसरा टप्पा पूर्ण करण्याची हमी देतो। माझा पालकमंत्र्यांना स्पष्ट प्रश्न आहे की तुमच्याकडे एवढं मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल
बाकी साऱ्या सुविधा तुम्ही निर्माण केल्या. ज्या सुपर स्पेशालिटीचा ते उल्लेख करतात, इथल्या सुपर स्पेशालिटीतल्या जे डॉक्टर आहे त्यांचं साधं मानधन देऊ शकले नाही. 7-8 कोटीच्या मानधनासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं. आणि त्या दिवशी अवतीभोवती आमच्या 1.5 महिना ते रुग्णालय बंद होतं. आणि आमच्या अवतीभोवती जे रुग्ण फिरत होते त्यांना मरणासाठी सोडून दिलेलं होतं. डॉक्टरांनी ऑपरेशन बंद केले होते. डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांनी मध्यस्थी केली आणि मोठ्या मुश्किलनी थोडंसं मानधन देऊन त्यांचं काम सुरू झालं. तर सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांना साधं मानधन तुम्ही देऊ शकत नाही आणि खोट्या घोषणा, खोट्या आश्वासनं या शहरातल्या नागरिकांना देतात. या ठिकाणची आरोग्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. आणि या शहरातले जे रुग्ण आहे कॅन्सरचे किंवा जे असाध्य रोगाचे रुग्ण आहे त्यांच्यासाठी कोणतंही आश्वासन या ठिकाणी या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नाही. ते असं म्हणतात, तिसरा मजबूत भक्कम रस्ते व उड्डाण पूल. पहा काय म्हणतात, भाजपच्या सत्ता काळात शहरात पक्के, मजबूत व वर्षानुवर्ष खराब न होणारे रस्ते बांधण्यात आले. शहरातील बहुतांश रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झाले. क्रमाने सर्वच रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्याचा आमचा निर्धार आहे. केले नाही. आणि तुम्हाला सांगतो पुढे असं आहे त्यांच्या याच्यात, केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत उड्डाण पूल लवकरच पूर्णत्वास नेला जाईल. 2 उड्डाण पूल आहे शहराचे, तुम्ही बघताय. एक 8 वर्षापासून रखडलेला उड्डाण पूल आहे. शासनाने आणि महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दिलं की 31 डिसेंबर पर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण केल्या जाईल. त्याच्याबद्दल 31 डिसेंबर उलटून गेला, अजून तिथे काहीही प्रगती नाही. त्या भागातल्या उड्डाण पुलावर ते बोलायला तयार नाही, फक्त खोटं सांगतात. पूर्ण केल्या जाईल, करण्याचा आमचा निर्धार आहे. अरे कोर्टाशी सुद्धा तुम्ही खोटं बोलता, जनतेची फसवणूक करता. 5 महिने झाले रेल्वेचा बंद करून ठेवलेला ब्रिज जो आहे त्याच्या बाबतीत एक शब्द तुम्ही बोलायला तयार नाही. आणि त्याच्या मागे असलेली जी कॉन्स्पिरसी होती ती काँग्रेसने उघड पाडली. जवळजवळ 7.5 लाख चौरस फूट रेल्वेची जागा आणि 1.5 लाख चौरस फूट नेहरू मैदानाची जागा, अशी 9 लाख चौरस फूट जागा भूमाफियांच्या घशात घालण्याचा यांचा जो डाव होता तो काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस पक्षाचे सन्माननीय खासदार श्री बळवंतरावजी वानखडे यांनी हाणून पाडला. आपल्याला सांगतो, या 9 लाख चौरस फूट जागेवरती शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हे करण्याचं जे त्यांचं एक षडयंत्र होतं, या षडयंत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री खासदार डॉक्टर बोंडे हे सगळे सामील होते. या 9 लाख चौरस फूट जागेची किंमत आहे 2700 कोटी रुपये. ही 2700 कोटी रुपयाची या शहरातील नागरिकांची सार्वजनिक मालमत्ता विकायला निघालेल्यांनी या ठिकाणी मजबूत भक्कम रस्ते व उड्डाण पुलाचं आश्वासन देणं म्हणजे हास्यास्पद असा प्रकार आहे. आणि ते 2 पूल जे आहे त्याच्या बाबतीत याच्यात सुद्धा कोणतीही डेडलाईन किंवा त्याकरता कुठून निधी उपलब्ध केला, काहीही आश्वासन या ठिकाणी नाही. तिसरा जो मुद्दा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब माणसाला स्वतःचे हक्काचे घर व PR कार्ड मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अरे कोणी थांबवलं आहे तुम्हाला? तुमची सत्ता महानगरपालिकेमध्ये, तुमची सत्ता राज्य शासनामध्ये, तुम्ही स्वतः महसूल मंत्री आहे महाराष्ट्राचे. या शहरातल्या झोपडपट्टीत राहणारा माणूस, या शहरात त्या आपल्या रामपुरी कॅम्प नंतर कृष्णानगर या भागात राहणारे जे बांधव आहे ज्यांना काँग्रेस सरकारने पट्टे दिले होते, ते चक्रा मारू मारू कंटाळले, थकून गेले, पण त्यांना लीज पट्टे दिल्या जात नाही. आणि वरून तुम्ही असं म्हणता की त्यांना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. का बरं दिले नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. देण्याच्या संदर्भातला प्रश्नच नाही आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही देणारच, पण असं खोटं नाटं सांगून अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचा हा कबुलीनामा आहे. यामध्ये ते म्हणतात पंतप्रधान योजनेचं काम सुरू करू. थांबवलं का? कोणी थांबवलाय? आज पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरं बांधल्या जात नाही आहे. गरीब माणूस घरासाठी फिरतोय. आणि याच्यात सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर किती बांधले,
याचा आकडा नाही. म्हणजे काहीच केलेलं नाही म्हणून तर ते आकडा नाही देऊ शकले. त्याच्या पुढचा मुद्दा त्यांचा असा आहे, ऐतिहासिक वास्तूंचे व मैदानाचे जतन. अमरावतीच्या प्राचीन वैभवाची साक्ष असलेला आणि इतिहासाचा साक्षीदार असलेला परकोट, नेहरू मैदानातील ऐतिहासिक शाळा, नेहरू मैदान, सायन्स कोर मैदान अशा अनेक ऐतिहासिक वास्तू मैदान यांचे सौंदर्यीकरण आणि जतन आम्ही करणार. केले नाही. नेहरू मैदान विकायला काढलं होतं, परंतु नेहरू मैदानाच्या याच्यात बॅकफुटवर आले. आमचं त्यांना म्हणणं आहे, या पुरातन वास्तूमध्ये एक गोष्ट जी मिसिंग आहे, तुम्ही समजून घ्या, एक गोष्ट जी मिसिंग आहे ते 1871ला बांधलेलं रेल्वे स्टेशन आहे. त्या स्टेशनच्या बद्दल हे बोलत नाही. याचा अर्थ थेट आहे की अजूनही त्या रेल्वे स्टेशनवर असलेला यांचा जो डोळा आहे, जे संकट आहे, ते अजूनही संपलेलं नाही. विदर्भ महाविद्यालयासारख्या एवढ्या पुरातन महाविद्यालयाचा संवर्धनाचा, संरक्षणाचं काहीही याच्यामध्ये हमी नाही. स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या सेंटेनरीला आले होते आणि तिथे जाहीर केलं होतं की मी 50 कोटी रुपये देईल. अजून 50 लाख रुपये दिले नाही. अमरावती सोबत सुरू असलेला हा जो दुजाभाव आहे, या शहराला बर्बाद करण्याचं जे षडयंत्र आहे, ते षडयंत्र यांचं जसंच्या तसं अजूनही सुरू आहे. तिसरा त्यांचा जो मुद्दा आहे, प्राथमिक शिक्षण करण्यासाठी शाळांचे संगणकीकरण करू. केले नाही बरं. 5 वर्ष तिथे भारतीय जनता पक्षाचं सत्ता होती. आता 4 वर्ष प्रशासकाच्या राजवटीमध्ये यांच्या हातात सत्ता होती, पालकमंत्र्यांच्या. का बरं केलं नाही संगणकीकरण? का बरं तिथल्या शाळांचं तुम्ही दुरुस्ती केली नाही? फक्त आमची बोळवण करता का? या शहरातल्या लोकांना मूर्ख समजता का की हे शहरातले लोक मूर्ख आहे, आपण सांगू, करू, देऊ, विचार आहे, निर्धार आहे, हे असा जाहीरनामा असतो का? हा काय जाहीरनामा आहे का त्यांचा? त्याच्यानंतर पुढचा तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. कचरा मुक्त अमरावती. अमरावती मनपातील प्रशासकीय कारभाराच्या काळात, बघा, प्रशासकाच्या काळात, बरं, प्रशासक यांचा, प्रशासक कोण नेमतं? राज्य शासन नेमतं, आम्ही नाही नेमला. काळात विविध पक्षांच्या नेत्यांनी, आता कोणचे विविध पक्ष आहे जरा जाहीरपणे सांगा म्हणा. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आपापले कंत्राटदार नेमून शहराच्या स्वच्छतेची वाट लावली. कबुली दिली आहे बरं, कबुली दिली आहे पालकमंत्र्यांनी की हे कंत्राटदार जे आहे हे विविध पक्षाचे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपापले कंत्राट लावले, कंत्राटदार लावले, कचरा माफियांच्या हातामध्ये हे शहर दिलं. आणि आता म्हणतात योजनापूर्वक स्वच्छता हा आमचा प्राधान्याचा विषय राहील, त्यासाठी विशेष वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा पूरक स्वच्छ अमरावती वास्तवात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माझा थेट सवाल आहे पालकमंत्र्यांना की ज्या कंत्राटामध्ये 55 लोकांची अट होती, ती अट का काढण्यात आली होती? आणि ती अट काढल्यानंतर त्यामध्ये या कचरा माफियाच्या हातामध्ये हे सारे कंत्राट देऊन कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार दरवर्षी या कंत्राटांमधून सुरू आहे. या शहरातल्या स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. आम्ही त्याच्यावर सातत्याने लढाई केली. आम्ही जाऊन कॉर्पोरेशनमध्ये सातत्याने आंदोलन केले. आपण सांगितलं होतं की अट काढू नका. आमच्यावरती सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले आहे कचऱ्याच्या याच्यावरती. आम्ही त्यांना जाऊन पहिले सांगितलं होतं प्रशासकाला की अट काढू नका, तरी काढली. कारण ते त्यांनी मान्यच केलं ना. नाही, हे तर त्यांनी मान्यच केलं की बा हा जो ठेका आहे, हा ठेका आम्ही मॅनेज केलेला ठेका आहे, हे कबुलीच आहे त्यांची स्वतःची. फक्त पक्षाचं नाव घ्यायला जरा त्यांना लाज वाटली असेल किंवा आपल्याच पक्षाच्या लोकांचं नाव काय घ्यायचं. आता याच्या पुढचा सांगतो तुम्हाला. याच्या पुढचं असं आहे, 14 जुलै, डेट लिहून घ्या, 14 जुलै 2025ला, 14 जुलै 2025ला कमिशनरांच्या आदेशाने 55 लोकांची हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.